ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग मी आज तुमच्यासाठी गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो व या दिवसाचे महत्त्व व इतिहास व शुभ मुहूर्त हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्र गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो। संवत्सर पाडवा संस्कृत भाषेत या नावाने प्रसिद्ध असलेला गुढीपाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो। हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे। गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस। राज्यातील लोक गुढीपाडवा त्यांच्या घरांची सजावट करून घरी स्वादिष्ट अन्नपदार्थ गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्यांसह विशेष विधी करून साजरा करतात। यावर्षी गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षे रविवारी 30 मार्च 2025 रोजी आहे। हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच 29 मार्चला संध्याकाळी 4:27 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 30 मार्चला दुपारी 12:49 ही तिथी संपत आहे। तरी हिंदू कॅलेंडरनुसार उद्या तिथीला मान्यता आहे। यामुळे 30 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाईल। गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील या दिवशी दिवस, आठवडे, महिने आणि वर्षांची ओळख करून दिली। दरम्यान दुसऱ्या आख्यायिकेनुसार राजा शालिवाहनाचा विजय देखील गुढीपाडव्याला साजरा केला जातो, कारण तो पैठणला परतल्यावर त्यांच्या लोकांनी गुढी किंवा ध्वज फडकवला होता। दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान श्री रामांच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचे राज्य होते। प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवाशी झाली। सुग्रीव हा बळीचा भाऊ होता। सुग्रीवाने श्रीरामाला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बालीच्या कुशासनाबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितले। यानंतर भगवान श्रीरामांनी बळीचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले। तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता। यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वजा फडकवला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला। तेव्हापासून आजही दक्षिण भारतात गुढी म्हणजेच विजयाचा ध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी फडकवला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडवा साजरा करतात। लांब बांबूच्या काठीला नवीन कापडाचा तुकडा बांधून किंवा साडी गुंडाळून कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्तासे वापरून बनवलेला हार देखील घातला जातो। काठी चांदीची किंवा पितळेच्या भांड्यात रोवली जाते। गुढी हे विजयाचे प्रतीक आहे। वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते। गुढी उभारून लोक प्रार्थना करतात। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक लवकर उठतात, अंघोळ करतात, त्यांची घरे स्वच्छ करतात आणि त्यांचे दर्शनी दरवाजे सुंदर रांगोळी आणि गुढीने सजवतात। नव वर्ष साजरे करण्यासाठी ते गुढीची पूजाही करतात। शेवटी पुरणपोळी आणि श्रीखंड यांचा समावेश असलेला स्वादिष्ट पदार्थांसह कुटुंब आणि मित्रांसह साजरा केला जातो। संवत्सराच्या पहिल्याच दिवशी कडुलिंब आणि मिश्रीची कोमल पाने खाण्याची ही प्रथा आहे। तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा व आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि कमेंट करा। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। राधे राधे।